जितेंद्र आव्हाड त्यांना या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हणत, परंतु सर्व जनता हिरवा साप, दुतोंडी साप असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल बोलणं हाच करा रामभक्तांचा अपमान आहे. अशा माणसाने प्रभू रामचंद्रांचं नाव घेणं. जितेंद्र आव्हाड यापूर्वी आपणास माहीत आहे, रात्रीच्या वेळी ट्विट करतात, डिलीट करतात, सकाळी डिलीट करतात. त्यावेळी त्यांची अवस्था काय असते मी सांगण्यापेक्षा त्यांच्याबरोबर काम करणारे इतके वर्ष त्यांचे खासम खास माजी खासदार आनंद परांजपे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला वाटतं तीच त्यांची अवस्था हल्ली सकाळची पण असते का, आणि त्या अवस्थेमध्ये हे अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात का. नेहमीप्रमाणे आता त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. म्हणजे बहुतेक सकाळपासून सुद्धा त्या अवस्थेसाठी जे काय कारणीभूत गोष्टी असतात त्यांनी त्याची सुरुवात दिवसा पण केलेली असं दिसून येते. मुळात जितेंद्र आव्हाड, आपण जे काय बोलताय, दिवस रात्र मांसाहार ओरपणारे तुम्ही, यापेक्षा जितेंद्र आव्हाडांकडनं दुसरी अपेक्षा नाही आहे. परंतु जितेंद्र आव्हाडांना स्वतःचा ब्लू अलाइड बॉय जे म्हणतात, आमची मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य उद्धवसाहेब ठाकरे, संजय राऊत, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरुद्ध आंदोलन घेत होतो, कळवा मुंब्रामध्ये त्यांच्या विरोधात जात होतो, त्यावेळी असं आम्हाला मातोश्रीवरनं फोन यायचे, जितेंद्र आव्हाडांना सांभाळून घ्या, त्यांच्या विरुद्ध काय करू नका. ते शरद पवारांनंतर आपल्यातच येणार आहेत, एवढं प्रेम मातोश्रीचं जितेंद्र आव्हाडांवरती होतं. ज्या जितेंद्र आव्हाडांनी आमच्या कळव्या मुंब्र्याच्या शाखा तोडल्या, शिवसैनिकांना रस्त्यावरती आणलं, त्यांचे उद्योगधंदे बंद केले, मी त्यांच्यावर आरोप केला, तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला बसून जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं होतं, याचा एक तरी पुरावा त्या नासक्याने द्यावा. मी आठवड्याभरात कळवा शाखा तोडण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी जो आटापिटा केला त्याचा पुरावा मी दिला होता. त्यावेळी मातोश्रींनी काय प्रतिक्रिया दिली, जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली, त्या जितेंद्र आव्हाडाच्या सांगण्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंब्र्यापर्यंत आले होते. मला या विधानावरती जितेंद्र आव्हाडांकडनं अपेक्षा नाही आहे, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य बाळासाहेब उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. तुमचे हेच हिंदुत्व आहे का? खुर्ची करता अशा लोकांना तुम्ही पायघड्या घालणार आहात का? हे यांनी माझं मीडियाला आव्हान आहे की आपण जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरती मातोश्रीच्या प्रतिक्रिया घ्याव्या की तुम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विधानाशी सहमत आहात का. संजय राऊत, आज सकाळची परिस्थिती मी पाहिली, अजिबात उत्तर दिलं नाही आहे. आता का मुग गिळून गप्प बसलेले आहेत? तुम्ही खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी पक्ष तुमचा असेल तर जितेंद्र आव्हाडांचा निषेध मातोश्रीने करणं अपेक्षित आहे. आम्हाला तुम्ही म्हणताय तुमचं हिंदुत्व काय आहे, तुमचं हिंदुत्व बिनबुडाचं आहे, हे आज सिद्ध झालेलं आहे. जितेंद्र आव्हाडांकडनं काय अपेक्षा करणार हो? स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात, सेक्युलर समजतात, आणि रात्रीचे बुवा मांत्रिकांच्या मागे असतात. खात्री करून घ्या, आनंद परांजपेंना विचारा, ते सांगतायत. हे कशाला? त्यांच्या हातातले दोरे बघा, वेगवेगळ्या कलरचे दर आठवड्याला बदली झालेले असतात. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणताना, सेक्युलर म्हणताना, मतांकरता हिंदू देवदेवतांच्या विरोधात बोलताना, मग हे काय करता तुम्ही? हे दुतोंडी साप जे आपण म्हणतो तो जितेंद्र आव्हाड आहे. जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलं होतं यापूर्वी की यापुढे या हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये दंगली होणार आहेत.
अशा पद्धतीचं वक्तव्य ते केलं होतं. मी तुम्हाला सांगतो त्याच कटाचा हा भाग आहे महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील जनतेची माथी भडकवण्याची. प्रभू रामचंद्रमय वातावरण पूर्ण हिंदुस्थानात झालेलं आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करायची आणि मग आंदोलन व्हायला पाहिजेत, दंगली व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीच्या कटाचा हा एक भाग आहे. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण जितेंद्र आव्हाडांची सखोल चौकशी करावी. त्यांनी यापूर्वी केलेलं वक्तव्य याच्याच कटाचा भाग म्हणून अशा पद्धतीचे ते वक्तव्य करून हिंदुत्ववादी लोकांना, हिंदू धर्मीयातील लोकांना, प्रभू रामचंद्राला मानणाऱ्या लोकांमध्ये दंगली घडवण्याचा हा त्यांच्या कटाचा एक भाग आहे. माझा आरोप आहे जितेंद्र आव्हाडांवरती महाराष्ट्र शासनाने याची सखोल चौकशी करावी. मात्र त्यांनी आता म्हणजे कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं देखील म्हटलं. त्याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा म्हटलंय, मी रामायणातील पुरावे दिलेत, इतिहास तज्ज्ञांचे पुरावे असे ते म्हणत आहेत. रामरक्षामध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकात म्हटलेलं आहे की प्रभू रामचंद्र कंदमुळं खाऊन ती 14 वर्षाची वनवासामध्ये काढलेले ते जगत होते. रामरक्षाच्या व्यतिरिक्त कुठला असा तुमचा इतिहास सांगतो? कोण इतिहास तज्ज्ञ आहे तुमचा? केवळ कुठल्या तरी धर्मीयांची मतं मिळवायची, स्वतःचा सेक्युलर चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि मी काहीतरी वेगळं वागतो हे दाखवण्याकरता. आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे यापूर्वी की या महाराष्ट्रात दंगली होणार आहेत, त्या कटाचा एक भाग म्हणून त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करून लोकांची माथी भडकवण्याचे हे त्यांचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र शासनाने याची सखोल चौकशी करावी. कोणतेही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही, भावनांना महत्त्व आहे असं त्यांनी म्हटलं. कुठला अभ्यास आणि कसला अभ्यास? हेच फक्त अभ्यास करतात का? यापूर्वी ऋषीमुनी असतील, त्यांनी केलेला अभ्यास हा फेल आहे का? आपल्या ते राज्यघटना म्हणतात. राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक धर्मियांना आपल्या रीती, परंपरा, रूढी याचा आदर राखायचा, हे त्या राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे. प्रत्येक वेळी काय झालं की स्वतःला सेक्युलर बोलायचं, धर्मनिरपेक्ष बोलायचं आणि लोकांची माथी भडकवण्याचं काम करायचं. हे एकमेव काम जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून माझ्याकडे काही पुरावे आहेत, त्यांचे व्हिडिओ आहेत की काही कार्यक्रमांमध्ये राम चरित्राचं आख्यान चालू होतं, त्या आख्यानामधून रामांची त्यांनी स्तुती केली. ही काय पद्धत आहे? दुतोंडी सापासारखं वागणं हे जितेंद्र आव्हाडांचं आहे. या सगळ्या जितेंद्र आव्हाडांकडून आम्हाला दुसरी अपेक्षा नाही. आम्हाला अपेक्षा आहे मातोश्रीकडून. माझा प्रश्न मातोश्रीला आहे, तुम्ही जितेंद्र आव्हाडांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्याच्याशी सहमत आहात का? आणि सहमत नसाल तर तुमच्यात हिंमत आहे का त्यांचा निषेध करणं? त्यांच्या फोटोला, त्यांच्या प्रतिमेला जोडा मारण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे का? हे माझं मातोश्रीला आव्हान आहे. जितेंद्र आव्हाडांकडून आम्हाला अपेक्षा नाही आहेत, पण आम्हाला जे हिंदुत्व तुमचं काय आहे हे जो प्रश्न विचारतात त्यांना माझा प्रश्न आहे, तुमचा ब्ल्यू अलाइड बॉय आहे जितेंद्र आव्हाड, त्याचा निषेध करण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे का? असेल तर निषेध करा, नसेल तर आम्ही समजू खुर्ची करता आपण हिंदुत्व वगैरे सगळं बाजूला ठेवलेलं आहे आणि तुमचं हिंदुत्व काय हे आम्हाला दिसून येईल, संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल. नाही ते असे वाद तयार करतात असं त्यांनी म्हटलं. मी तुम्हाला सांगितलं ना, जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आणि त्याकरता त्यांचं हे सगळे वक्तव्य तशा पद्धतीने ती वक्तव्य करत आहेत. या प्रकरणी आपण काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहात? या प्रकरणी महाराष्ट्रातून विविध ठिकाणी गुन्हे दाखल करतायत. माझं गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जितेंद्र आव्हाडांचा यामागे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, त्याच्या कटाचा भाग आहे एक आहे. त्यांनी यापूर्वी वक्तव्य केलं होतं, या महाराष्ट्रामध्ये यापुढे भविष्यात दंगली होणार आहेत, त्याच कटाचा एक भाग म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करत आहेत. शिरडी में जब यह बयान दिया गया उस दौरान शरद पवार वहाँ पर मौजूद थे, सुप्रिया सुले मौजूद थी, सारे नेता मौजूद थे और इंडिया गठबंधन के कोई भी नेता साफ तौर पे बोलने को नजर नहीं आ रहे, सारे लोग इस पर बसते नजर आ रहे. ये देखो,
शरद पवार जी बड़े नेता है, उन्होंने प्रभु रामचंद्र के बारे में कुछ बोलना हम उम्मीद नहीं रखते, लेकिन राष्ट्रवादी के स्टेज के ऊपर से जितेंद्र आव्हाड ने ये शब्द बोला है, प्रभु रामचंद्र की बारे में आलोचना की है, निंदा नालस्ती की है। अगर वो सहमत नहीं होंगे तो उन्होंने उसका खिलाफ निषेध व्यक्त करना चाहिए। अगर वो निषेध व्यक्त नहीं कर रहे हैं तो हम समझेंगे शरद पवार जी और सुप्रिया सुळे भी जितेंद्र आव्हाड ने जो बयान दिया है उससे सहमत है। ये पूरे महाराष्ट्र को अभी मालूम पड़ा है। शरद पवार जी से हम लोग उम्मीद नहीं रखते, लेकिन जो मातोश्री हिंदुत्व के लिए उद्धव साहब, आदित्य, संजय राउत जो खुद को हिंदुत्व की मशाल बोलते, खुद को हिंदुत्व का हुंकार बोलते खुद को, उन्होंने भी उसका निषेध नहीं किया। सबसे लाजिरवाणी ये गोष्ट है। हाँ, एक मिनट चालू नाही ना। सर, काल मलंगगडावरती मुख्यमंत्र्यांनी भाषण दिलं, त्यामध्ये मलंग मुक्ती केल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे की कुठेतरी या धर्मावरती अन्याय करण्याचं काम मुख्यमंत्री करणार आहेत। श्री मलंग मुक्तीचा जी काही आंदोलन आहे गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी हे सुरू केलेलं आंदोलन आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आहे, त्यांनी पुढे सुरू ठेवलेलं आहे। माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या मलंगगडावरती त्यांच्या आदेशाने आंदोलन सुरू झालं होतं। आत्ताचे जितेंद्र आव्हाडांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा मलंगगडावरती स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा ते आंदोलन सुरू ठेवण्याचा पुढे आदेश दिला होता। आता जितेंद्र आव्हाडांचे ते नेते आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले असतात। एकनाथ शिंदे साहेब यांनी तर शब्द दिलेलाच आहे, कारण ते त्या आंदोलनातले आंदोलक आहेत की मलंग मुक्ती आम्ही करणार, श्री मलंग हे नाव पुन्हा आम्ही देणार। तर आव्हाडांना जे काही वाईट वाटलं असेल तर त्याचा निषेध की ज्या आंदोलनामध्ये स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे सहभागी झाले होते, आदित्य ठाकरे सहभागी झाले होते, ते त्यांचा निषेध करणार आहेत का? जितेंद्र आव्हाडांशी मातोश्री सहमत आहे का त्यांच्या वक्तव्याशी? त्याचीसुद्धा प्रतिक्रिया आपण घेणं गरजेचं आहे। आणि जितेंद्र आव्हाड किती बोटं मोडत बसले तरीसुद्धा एकनाथ शिंदे साहेब एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून जे आंदोलन त्यांनी दिघे साहेबांचं पुढे ठेवलं होतं ते मलंगमुक्तीकरता नक्कीच प्रयत्न करणार, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आपण पाहिलं असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी जी अफजल खानाचे ज्या मशीद आणि जे काही अतिक्रमण केलं होतं ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ते हटवलं। त्याच्यामुळे ती एक झलक एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे आव्हाड तू मुख्यमंत्री साहेबांना सल्ला देण्याचा प्रयत्न करू नकोस, तुमची तेवढी अवकात मी म्हणेल नाही आहे मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याची। आपल्याला जेवढं पचतं तेवढंच आपण खा, ही माझी त्यांना एक सल्ला या ठिकाणून देतो। आव्हाड ने आगे ये भी कहा कि मुख्यमंत्री मैं अनेक वर्षों से उनको जानता हूँ, वो इस तरह का भाषण नहीं देते, उनको स्क्रिप्ट जो है लिख के दी गई थी, कोई उनसे बुलवाना चाहते इस तरह का बयान बोले। आव्हाड साहब खुद को क्या विद्वान पंडित समझते हैं क्या? खुद को क्या समझते हैं कि
शिंदे साहब को स्क्रिप्ट दी होगी, कोणीतरी त्यांना सांगितलं असेल, त्यांना शिकवलं जातं. आव्हाड, आपण आमदारच आहात आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत. त्यांचा प्रवास आपण पाहिलेला आहे. नगरसेवकापासून सुरू केलेला हा प्रवास आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला फार विद्वान समजू नका. अतिशाळा त्याचा बैल रिकामा ही जी म्हण आहे ती आव्हाडांना तंतोतंत लागू होते. त्यामुळे आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करू नका. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. ती थुंकी तुमच्या अंगावरच पडणार आहे. सर, सुषमा अंधारेंवरती देखील धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालेगावमध्ये गुन्हा दाखल झाला, कसं पाहता? सुषमा अंधारे यांची मतं आपण पाहिलेली आहेत. हिंदू देवदेवतांबद्दल, नवरात्रीमध्ये ज्या स्त्रिया, एक भावना आहे, एक उपासना करत असतात, देवीची पूजा करत असतात, त्यांच्या संबंधांमध्ये त्याबद्दल त्यांनी जी काय पद्धतीची वक्तव्य या हिंदुस्थानाने संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. बाळासाहेबांबद्दल त्यांचं मत आहे. बाळासाहेबांना थेरडा ती व्यक्ती बोलली होती. उद्धव साहेबांबद्दल ती चुकीच्या पद्धतीने बोलली होती. आदित्य ठाकरेंबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलली होती. अशा महिलेला शिवसेनेच्या व्यासपीठावर स्थान दिलं जातं, तिचं कौतुक केलं जातं. ज्या महिलेने बाळासाहेबांच्या निंदात्मक, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात निंदात्मक भाषणं केलेली आहेत, अशा महिलेचा हारतुरे घेऊन सन्मान केला जातो. त्या महिलेसंदर्भात मी काय बोलू? जर हिंदू देवतांबद्दल चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केली असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई होणार. परंतु पुन्हा मला म्हणायचं आहे, या विषयावरती माझं मत घेण्यापेक्षा मातोश्रीचं मत जर आपण घेतलं तर खूप चांगलं होईल. सर, आपल्याला असं वाटतं का महाविकास आघाडी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते कुठेतरी? नक्कीच हा जो समाज आहे तो वेगवेगळ्या समाजामध्ये जाती धर्मावरून वाटण्याचा हा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. आणि त्याच कटाचा एक भाग म्हणून ही अशा पद्धतीची वक्तव्य सुरू आहेत. मध्यंतरी सनातन धर्माच्या विरुद्धात दिल्लीतील यांच्या नेत्यांनी वक्तव्य केली होती. त्यांचा आम्ही मुंबईमध्ये स्वागत केलं. आमच्या उभाटाच्या नेत्यांनी, उभाटांच्या पक्षप्रमुखांनी. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची.